ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलच्या परिसरात कुटुंबाच्या वादात एका भावाने दुसऱ्या भावाच्या 4 चाकी गाडीला जोरदार धडक दिली। ही धडक झाल्यानंतर पुन्हा गाडी वळवून समोरून त्या गाडीला धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेत रस्त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत, तर गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाला। सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अंबरनाथ बदलापूर रस्त्यावर 2 भावांच्या वादात कुटुंबावरच हल्ला करण्याचा प्रकार घडला। ज्या 4 चाकी गाडीमध्ये एक भाऊ आपल्या कुटुंबियांसह बसला होता, त्याच गाडीला आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला जखमी करण्याचा प्रयत्न दुसऱ्या भावाने केला। एवढेच नव्हे तर त्या जखमी ड्रायव्हरला फरफटत गाडीखाली नेले आणि पुन्हा गाडी वळवल्यानंतर समोरून पुन्हा एकदा जोरदार धडक दिली। त्यामुळे या 4 चाकी गाडीच्या मागे उभे असलेल्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। या 2 भावांच्या वादात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे ज्या गाडीला धडक देण्यात आली त्या गाडीत लहान मुलं आणि महिला देखील होत्या। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातू तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी वाहनाने घेऊन जात होते। मात्र सतीश यांची पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली। तसेच रस्त्यावरील 2 पादचाऱ्यांनाही फरफटत नेले। त्यानंतर पुढे पुन्हा नेलेले वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली। या घटनेत दुसऱ्या वाहनामागे असलेले मोटरसायकलस्वार ओम चव्हाण आणि हर्ष बेलेकर यांना जोरात ठोकर बसून ते फॉर्च्युनर गाडीखाली आल्याने जखमी झाले आहेत। यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आरोपींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।